हलवा हलवी करायला लागलं तुझं. काय केला रे? काय केला? हलवला? मग तू हलवल्यावर बंद झालं असं? अच्छा, मला वाटलं तू काय केलं. मी कशाला काय करू? धूर आलं मग तिथं काय तर शॉर्ट झाला असेल. एवढं मोठं लावलं लाईटचं नाही. तेच 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 त्याला बघ म्हणून आता जरा सांभाळ म्हणत होतं. लोड जास्त झालाय. मीटरवर आहे ना. हा, मीटरवर असल्यामुळे ना मीटरला कसं लोड पडत नाही, लोड वाढून जाते. होय होय होय. केला का व्यवस्थित? ऐकून जावं म्हटलं तर लवकर जास्त निघाला स्पीकर बंद पडला की. Hello.
हा कार्यक्रमाची सुरुवात होताना सर्वप्रथम आपल्या बौद्ध धर्माचं सुंदर आणि महान नियम ध्यानात घेऊन जीवनात कोणत्याही कार्याची सुरुवात होत असताना वंदन करावं, म्हणून आम्ही देखील या कार्याची सुरुवात वंदन करून करीत आहोत। पण हे वंदन करीत असताना पण विनंती आहे का, तर वंदन करताना शांत सहकार्य अपेक्षित आहे। तर वंदन कोणाला आणि का, तर अखंड विश्वाला शांती समता करुण ममतेचा महान मार्ग दाखवणारे महाकारुणी विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतोय। आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून जनजागृती करणारे थोर संत कबीरांना वंदन करतोय। अभंग भारुडाच्या माध्यमातून जनता गोळा करून त्या जमलेल्या जनतेला प्रबोधन करणारे आणि स्वच्छतेचा महान संदेश देणारे थोर राष्ट्रसंत आदरणीय गाडगे बाबांना त्रिवार वंदन करतोय। आरक्षणाचे प्रथम जनक आदरणीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे प्रमुख प्रणेते क्रांतीवीर महात्मा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले या थोर महामानवांना वंदन करतोय। आणि ज्यांनी तुम्हाला मला आज माणसात बसण्याची संधी दिली, माणसाला माणूस म्हणून जगण्याची लायकी दिली, असे एकमेव थोर महामानव परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व प्रज्ञासूर्य प्रकांडे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करतोय। आणि या बाबासाहेबांचाच मार्ग समस्त जगाला सांगणारे अवघ्या 1.5 दिवसाची शाळा शिकून जगात आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा ठसा उमटवणारे, जग बदल घालून घाव सापून गेले मला भीमराव असं म्हणणारे थोर लोकशाहीर साहित्य रत्न साहित्य शिरोमणी साहित्य सम्राट आदरणीय अण्णाभाऊ साठेंना वंदन करतोय। आणि माता भीमाई, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्री या थोर महामातांच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा आम्ही आज अर्जुन दादांसाठी अर्पण करतोय। बांधवांनो मावल्यांनो, ओ बोलणाऱ्या मावश्या, ओ एक तर चालू करायला वेळ झालाय, आम्ही गेल्यावर वंदन कुणाला करायचं सांगितलं, पण वंदन का करतो या 2 ओळीतून सांगतो, लक्ष असावं। कार्य
प्रारंभी स्तब्ध राहतो मी, स्मरण करुनी बाभिमा तुझेच रूप पाहतो मी. कर्तव्याची नित्य सुमनी वाहतो मी, आणि अल्पशा मुखानी अभिमराया तुझेच गुण गातो मी. आजचा प्रसंग दुःखाचा आहे. दादांच्या रूपातून एक बाप गेलेला आहे. दुःख प्रत्येकाला आहे, पण मी सुखात पण गुण गातो, दुःखात पण गुण गातो बाबासाहेबांचं. का? कारण ह्या सुखातला आणि दुःखातला फरक फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे तुम्हाला मला कळेल. कारण आम्ही जगलो काय मेलो काय कोणाला फरक पडला नव्हता. आमच्या आयुष्यात सुखाचं नावच नव्हतं, पण आज दुःख जरी असलं पण सुख त्याच्या तोडीलाच आम्हाला मिळतं बाबासाहेबांच्या पुण्याने. म्हणून जरी माझी मूर्ती आणि आज कीर्ती गाजे, जरी माझी मूर्ती ही कीर्ती गाजे, जरी माझी मूर्ती आणि आज कीर्ती गाजे, परी आहे डोईवरती माझा पण संसार ओझे. तर तुला प्रथम कर्तव्य माझे. का? अरे रो रो के गुजारी हमने वो भूखी सुहानी रातें, रो रो के गुजारी थी हमने वो भूखी सुहानी रातें, और मौत के गोद में प्यासी सिसकती रातें. तो ऐसी हालत में हमारे आंसू पोंछने वाले मर जाओ भी महाराज तेरी शोहरत गाते गाते. तर बाबासाहेबांची कीर्ती गाताना मरण आलं तरी चालेल असं उगाच म्हणायचं नाही. कारण आज ज्या संगीतातून एवढा वेळ घेऊन आम्ही दादांची सेवा करायला बसलोय, ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या जगात काय मोठं आहे समजून घ्या. कुणी म्हणाल पैसा मोठा आहे, कुणी म्हणाल आई वडील मोठे. आई वडील मोठेच असतात, त्यांना दोष नाही. पण या जगात सगळ्यात मोठी गोष्ट एकच आहे, माणसापेक्षा भारी, ती म्हणजे संगीतच आहे. कारण माणूस माणसाला साथ देईना, पण संगीत माणसाला साथ देतं आयुष्यभर, सुखाला पण दुःखाला पण. या महान संगीतातून आज दादांची सेवा करताना म्हणा वाटतं की हे संगीत सुद्धा आम्हाला बाबासाहेबांमुळे. नाहीतर माझा बाप जन्मा तर माझ्या 70 पिढीत एवढ्या चांगल्या स्टेजवर, एवढ्या मोठ्या उजेडात, एवढ्या भारी स्पीकरवर मी काय गाणी म्हणलो असून तुम्ही काय केले असतात. ही पुण्य सगळ्या बापाचे म्हणजे बाबासाहेबांचे. म्हणून संगीत की दुनिया में तो सिर्फ 7 सूर है, सारे गम पधनी सा. संगीत की दुनिया में तो सिर्फ 7 सूर है, पर 7 समंदर पार मेरे भीम का नाम मशहूर है. ऐसा अरे साजो लगाया भीम ने, साजो लगाया भीम ने तो सारे एक हो गए, कैसे ज्ञान पाकर सब नेक हो गए. म से मिली ममता, प से पंचशिला मिली है. अरे म से मिली ममता तो प से पंचशिला मिली है, और ध से धम्म बुद्ध का, नी से ये दुनिया नीली नीली है. सुरुवातीला जाऊन मी गातो निरे ग निरे मग ऐकणारे माझ्या मावले असतात, कुठेतरी लांब बसून ऐकत असते आमचीच आहे. लांब ना असं बघ ती कुठं आलंय गजीप एवढ्या उसून लावलंय ते लावलंय. गप गाण्याचं म्हणी नाही, काय म्हणाले की निर्मा 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 घे निर्मा घे.
पण हे जे म्हणतोय ना आज, हे आपलं कोणी म्हणू सुद्धा शकलं नसतं, कोणी गाव ऐकलं सुद्धा नाही. कारण ऐकायची सुद्धा बंदी होती हो. गायचं तर लांबच, ऐकलं तर शिसवतलं जात होतं, गायलं तर जीभ कापली जात होती. हे गावाने म्हणावं कोणी फक्त शेंडीवाल्यांसाठी होतं. पण बाबासाहेबांनी प्रथा बंद केली. आज तुमच्या या लेकरला एवढा मोठेपणा दिलाय, भल्या भल्या मोठ्या स्टेजवर टीव्हीवर तुमचं हे लेकरू बसतं आणि मागं सगळे शेंडीवाले असतात. आई शपथ खोटं नाही बोलू, मी म्हणल्यावर माझ्या मागं म्हणतात काय. कबीर शाहू मैं उनका पहले नाम लेता हूँ, फुले कबीर शाहू उनका मैं पहले नाम लेता हूँ, भगवान बुद्ध को दिल से प्रणाम करता हूँ, हमारे बहुजनों के प्यारे नेता भीम जी, उन पर जान निछावर करता हूँ, और तमाम सुनने वालों को हाथ जोड़कर मैं ये जय भीम करता. तर बांधवांनो मावल्यांनो, धम्माचा नियम आहे कर्तव्य वंदन करणं, म्हणून मी वंदन करतोय. तसाच आमचा एक नियम आहे, आमचं एक कर्तव्य आहे की कोणत्याही कार्याच्या अगोदर जेवढे माझे समाज बांधव माता भगिनी ऐकतात, जवळ बसून ऐकत असतील, लांब बसून ऐकत असतील किंवा घरात जरी बसून ऐकत असतील, त्या माझ्या प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला, प्रत्येक वडीलधाऱ्याला आमच्या भीम संदेश गायन पार्टीचा सुरुवातीचा कर्तव्याचा, मानाचा, सन्मानाचा, सप्रेम, क्रांतिकारी, निळाभडक, बेधडक, एकदम कडक जय भीम. सगळ्यांना जय भीम, जय भीम. ऐकायलाच का नाही तुम्ही? जय भीम. जेवण झालेत ना सगळ्यांची? वाटे नाही मला. जय भीम. तुम्ही म्हणाल जय भीमच का जोरात म्हणा, आम्ही रोज म्हणतो की आपण जय भीम म्हणून काय बाबासाहेबांवर उपकार करी नाही. पण जय भीम म्हणजे नुसतं जातीचं नाव नाही, जय भीम म्हणजे आपली खरी ओळख आहे. जय भीम श्वास, जय भीम ध्यास आहे, जय भीम आपला हक्क आहे, जय भीम क्रांतीचा हत्यार आहे. म्हणून पुन्हा एकदा जय भीम. सगळ्यांच्याच वतीने अर्जुन दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हे वंदन गातोय. आता कॅसेट गीतं भरपूर आहेत, लय मूड येण्याची, ठेका धरणारी गाणी लई आहे. पण माझा जो कार्यक्रम आहे, माझा कार्यक्रम ज्यांनी ऐकला त्यांना माहित आहे, मी नुसते वेळ घालवण्यासाठी करत नसतो, मनोरंजनातून थोडंसं प्रबोधन व्हावं म्हणून जुनं गाणं गातोय. कवी गणेश शिंदे यांचं वंदन काय करायचंय? हात लांब करून. तर झिजवून देह आपला तुला जविले चंदना, झिजवून देह आपला तुला जविले त्या चंदना, तर घे भीमराया आज या लेकरांची वंदना, तर घे भीमराया आज या लेकरांची वंदना. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने वंदन कोणाला? रामजीच्या
वंदन काय करते रामजीचा प्रिय नंदना रामजीचा प्रिय नंदना रामजीचा प्रिय रामजीचा प्रिय नंदना नंदन म्हणजे लेकरू 14 नंदनापैकी एक लाडके लेकरू ज्यांनी एका कुळाचं नव्हे तर असंख्य कोटी कुळांचा उद्धार केला असं नंदन नाहीतर आम्हाला नंदन दाखवणारे पण नंदन कोण असतं खरं रामजीचा प्रिय नंदना रामजीचा प्रिय नंदना रामजीचा प्रिय नंदना रामजीचा प्रिय नंदना भीमराया तुला वंदना राया तुला वंदना भीमराया तुला वंदना भीमराया तुला वंदना वंदना रामजीचा प्रिय नंदना माझ्यासाठी काही छोटे मोठे कलावंत वंदन करतात आदरणीय बोधाचारी भंतेजी वंदन करतात म्हणूनच समाजाने वंदन करावं असं नाही प्रत्येकानं वंदन करावं समाजातल्या प्रत्येक जीवानं पण का करावं तर जाणीव ठेवून वंदन करावं काय केले हो माझ्या भीमाच्या माझ्या भीमाच्या माझ्या भीमाच्या पुण्याईने कसे अरे बोलणाऱ्यांना विनंती बोलू नका आम्ही तुमच्यासाठी आलो माझ्या भीमाच्या पुण्याने जपतो मानाचे आम्ही जेणे तुम्ही म्हणाला आम्हाला माहित आहे तू काय नवीन सांगायला पण जाणीव पाहिजे नुसतं माहित असून उपयोग नाही जरा कुठे चांगली कपडा अंगावर आली चांगलं घर बांधलं चांगली गाडी फिरायला मिळाली तर आम्ही स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठे समजू लागलो म्हणून जाणीव पाहिजे माझ्या भीमाच्या पुण्याने जगतो मानाच्या आम्ही जिने कारण एक वेळ होता आम्हाला नावं सुद्धा नीट नव्हती आडनावं तर लांबच जातीवरनं ओळख होती पण आज कांबळे असतील तर कांबळे साहेब म्हणल्याशिवाय कोण बोलत नाही गायकवाड असतील तर गायकवाड साहेबाशिवाय कोण बोलत नाही वाघमारे साहेब तर आहेतच आता मी तरी एवढाच आहे तरी सुद्धा मोठे मोठे लोक लोकरे साहेब म्हणतात मी कुठे खुर्चीवर साहेबाचं काम करत नाही पण हा मान मला माझ्या बाबासाहेबांनी दिला म्हणून जाणीव पाहिजे माझ्या भीमाच्या पुण्याने जगतो मानाच्या आम्ही जिणे मी सांगणारा कोण माहितो की झाड की पत्ती पण गुरूंचे गुरु महाकवी युगकवी आदरणीय वामनदादा कर्डक सुद्धा सांगून गेले आपल्या महान लेखणीतून की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे म्हणून जगतो मानाचे
भीमराया तुला वंदना, भीमराया तुला वंदना, वंदना रामजीचा प्रिय नंदना, रामजीचा सांगितलं. सेवे पायी काया वाहिली, तुमच्या माझ्या सेवेसाठी बाबासाहेबांना आपण पूजतो, वंदितो, त्यांना भगवान मानतो. पण बाबासाहेबांनी कार्य काही केलं तर त्या समाजाची असंख्य कोटी दीनदुबळ्यांची खरी सेवा त्यांनीच केलेली. खरा समाजसेवक भारतातलं कोण असेल तर बाबासाहेब आंबेडकर. पुढारी तर लय जगात, पुढारी तर लय जगात आहे, घराघरात पुढारी. खरा समाजसेवक बाबासाहेबाशिवाय दुसरं कोण नाही. म्हणून सेवे पायी काया वाहिली, स्वतःची काया तर वाहिलीच, आपल्या संसाराचा, कुटुंबाचा, परिवाराचा, लेकरा बाळांचा सुद्धा विचार त्यांना कधी आला नाही. 5 लेकरं असताना 4 लेकरं मातीत गेली, 4 बाळं मातीत गेली, तरी परवा केली नाही. कोणासाठी? आज आम्हाला सांगायला ऐकायला सोपं वाटतं, पण आज जरा तरी शांत बसून स्वतः विचार करा. आज एवढं सुख देण्यासाठी त्यांनी स्वतः किती बलिदान दिलेलं. सेवे पायी काया वाहिली, मूर्ती गेली पण कीर्ती राहिली, मूर्ती गेली पण कीर्ती राहिली. लाज दिले का वृक्ष चंदना, लाज दिले का वृक्ष चंदना, भीमराया तुला वंदना, भीमराया तुला वंदना, वंदना रामजीचा प्रिय नंदना, रामजीचा प्रिय नंदना, रामजीचा प्रिय नंदना. मी गाते वेडावाकडा, पण सुंदर रचना ज्यांनी केली. गीताचे गीतकार गणेशजी शिंदे काय लिहितात? माझा भीमाचा, माझा भीमाचा, माझा भीमाच्या कीर्ती पुढे, माझा भीमाच्या कीर्ती पुढे, भिके गणेश सारे पडे, गणेशजी शिंदे स्वतःला म्हणतात बरं का. नाहीतर काय काय ऐकणारे लोकांना गैरसमज होतो देवाला नावं ठेवायला का. गणेश शिंदे स्वतःला म्हणतात, ज्यांनी गाणं लिहिलं त्यांनी, माझा भीमाचा, भीमरायाचा, माझा भीमाचा कीर्ती पुढे, भिके गणेश सारे पडे, शेवटी मुद्दाम
कार्यक्रम ऐकणाऱ्यांना सांगतो बरं का, जरा ऐका. कार्यक्रम रोज रोज नसतात. रोज रोज वाढदिवस करा, लग्न करा, पण असे विचार ऐकायला मिळणार नाहीत. डीजे लावतात, फटाके उडवतात, पण बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यक्रम कोणी ठेवत नाही. आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला काय चालू आहे ग, भस नाही ती म्हणते ती. मी काय चिपळ्या घेऊन टाळ घेऊन बुक्का लावून येतो का ठल ठल करायला? बाबासाहेब सांगायला होतो तसं ऐका जरा. जेवढं तळमळीनं आम्ही सांगतो. आता मी एका कार्यक्रमात म्हणलो मी तळमळीने सांगायला, मला एक मावशी म्हणले का फुकटालाच म्हण. जरा ऐका मनापासून. माझ्या भीमाच्या कीर्ती पुढे फिके गणेश सारे पडे, असं कवीने का म्हटलंय? आज कुणी वकील असतील, कुणी डॉक्टर असतील, कुणी इंजिनियर असतील, कुणी प्रोफेसर प्राध्यापक असतील, आमदार खासदार वकील डॉक्टर असतील, काय असतील ते असतील, जागीरदार म्हणतो मी, पण जे कोणी आहेत ते बाबासाहेबांमुळेच. पण बाबासाहेब किती मोठे होते. माझ्यासारख्या तासभर बोलणाऱ्या माणसाला 3 वेळा दम लागतो नुसत्या पदव्या सांगताना. खोटं बोलत नाही. नुसत्या पदव्या सांगताना 3 वेळा दम लागतो बघा. MA MSc PhD DSc LLD डिलीट डायरेक्टर ऍट लॉ एवढ्या पदव्या घेणारा तुमचा माझा बाप आहे. आणि आम्ही सांगायला गेलो तर आमचीच लोक कुठनं तर रस्ता काढते ते माझ्याकडे गर्दीतनं. आमच्या समाजातल्या हुशार. एकीकडे पॅन्ट वली असते, 10 रुपयाची नोट देते. लोकरे साहेब लेक्चर देऊ नका, गाणं म्हणा. आम्हाला काय बाबासाहेब माहित नाही का म्हणते. पण तुला जर बाबासाहेब माहित असले असते तुझी पॅन्ट वली झाली असती का? बाबासाहेब अजूनच कुणाला कळले नाहीत. मला तर काय नाही, मी तर म्हणलो मगाशी माहिती की झाडकी पत्ती. पण समजून घ्या एवढ्या मोठ्या विद्वान बुद्धीचा माणूस तुमचा माझा बाप म्हणून आपल्याला भेटलेला आहे. मग आपण काय केलं पाहिजे? जाणीव ठेवली पाहिजे. माझ्या देवाच्या कीर्ती पुढे फिके गणेशा सारे पडे. काय सांगितलं सांगणार, पण ज्यांच्यामुळे आज आम्ही जिवंत आहे का नाही, बाबासाहेबांमुळेच. आणि बाबासाहेबांची ही चळवळ जर कुणी जिवंत ठेवली असेल, कुठल्या नेत्यानं नाही, कुठल्या मंत्र्यानं नाही, ही चळवळ जर कुणी खरी जीवन ठेवली तर ती कलावंतानेच ठेवली बरं का. म्हणून ऐका नीट काय सांगतो शेवटचं वाक्य. काही लेकरांना घ्या, कुणाची लेकरा जरा बसवा खाली. हे बाळा बस ना. ही चळवळ जिवंत ठेवली तर कलावंतांनी, महाकवी युगकवी वामनदादा कर्डकांपासून राजानंदजी गैडपाले यांच्यापासून महाराष्ट्राचे ख्यातनाम, आज नाव घ्यायला अभिमान होता, आमचे सोलापूरचे आदरणीय प्रबोधनकार दिवंगत बाळशुभा गुरुजी हिरसकर, महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक संदीपजी शिंदे, ज्यांच्या परिसरात मी आज बसलोय. माझं भाग्य आहे. माझे काका, माझे वडिलांसमान आदरणीय प्रल्हादजी मेघाजी काका, प्रल्हादजी कांबळे काका, आणि ज्यांच्यामुळे माझा जन्म झाला, ज्यांनी मला एक कला पण दिली, असे माझे गुरु, माझे मूळ गुरु, महाराष्ट्राचे ख्यातनाम कलावंत भीमशाहीर कवी गायक संगीतकार मनोहर लोकरे मंगळवेडेकर, असे असंख्य कलावंतांनी म्हणून ही चळवळ जिवंत ठेवलेली आहे. त्यांच्या सर्वांना अभिवादन करणार आहे. पण गुरूंचे गुरु महाकवी वामनदादा कर्डक, आणि मी ज्यांच्या घरातला आहे, ज्यांच्या मातीतला आहे, मला अभिमान आहे, असे भारताचे स्वर सम्राट, त्यांची सर कोणाला आली नाही, नेणार नाही. प्रल्हादजी शिंदे काय गातात, वामनदादांचे शब्द गायले त्यांनी. ह्या गाण्याचा शेवट करताना सांगावं वाटतं म्हणून. आईला आई म्हणणारी आताची अवलाद नाही सध्या, आताच्या जमान्यात. आईला आई म्हणण्यात बापाला किंमत देण्यात लेकरं. पण वामनदादांनी खरे मायबाप कोण आहे ते सांगितले. कसे? चांदण्याची छाया कापराची काया. गुरुवारी वामनदादा लिहितात आणि गुरुवारी प्रल्हादजी शिंदे गातात. चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमरा.
समज आला. कशी माया दिली हो. तर बाबासाहेबांनी माझ्याच फक्त लेकरांचा उद्धार करायचा असं ठरवलं असतं तर सगळ्या बहुजनालाच माझी लेकरं म्हणली बाबासाहेब. एका जातीसाठी बाबासाहेब नव्हते. काय केलं. जुन्या गीतासाठी एका ओळीसाठी फक्त महाराष्ट्राचे ख्यातनाम कलावंत प्रबोधनकार कालकथित दिवंगत माझे काका आदरणीय प्रल्हादजी कांबळे काका यांच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ आमच्या ताईंनी दिलं बहुमूल्य धम्मदान. त्यांचा आभार. जय हिंद ताई. अशी माया त्यांनी लावली. मला एका वेळी सांगायचं होतं. म्हणून कवी गणेश शिंदे काय म्हणतात. माझ्या भीमाच्या कीर्ती पुढे, भीमाच्या कीर्ती पुढे, माझ्या भीमाच्या कीर्ती पुढे, माझ्या भीमाच्या भीमरायाच्या कीर्ती पुढे सांगत नाही. कोण सांगतात. चंद्र सांगे चंद्र सांगे निळा न भांगणा, चंद्र सांगे निळा न भांगणा, भीमराया तुला वंदना, भीमराया तुला वंदना, भीमराया तुला वंदना, भीमराया तुला वंदना, वंदना रामजीचा प्रिय नंदना, रामजीचा प्रिय नंदना, रामजीचा प्रिय नंदना, भीमराया 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 तुला वंदना, तर बांधवांनो मावल्यानो धम्माच्या नियमानं वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गाणं चालू असतानाच आमच्या ताईने धम्म झालं त्याप्रमाणे आता कोणी दिलं नाव सांगा. मनोहरजी गायकवाड यांच्या वतीने बहुमूल्य धम्मदान मिळेल त्यांचा आभार. त्याचप्रमाणे आणि आमचे मार्गदर्शक इथंच नाही माझ्या कुठं जरी कार्यक्रम असला त्यांच्या जवळ पस्त्र आवर्जून येतात. आमचे मामा शंकर मामा त्यांच्या वतीने देखील बहुमूल्य धम्म भेट आलेले त्यांचं मनापासून आभार. कार्यक्रम दुःखाचा आहे. भरपूर कार्यक्रम करणार. दुःखाचा कार्यक्रम आहे. दुःखाची गाणी भरपूर होतील. आई वडिलाची माया सांगेन, बहीण भावाची माया सांगेन, या दुड्डे परिवाराची भावना मी गाणारच आहे. पण नाव सांगा. हा बघा या गाणं झालेल्या वंदन गीतासाठी कांच्या कांची यांच्या वतीने
100 रुपये धम्मदान आहे. मनापासून आभार. कांची रे कांची रे प्रीतम मेरी सांची. मनापासून आभार. धन्यवाद जय भीम. सगळ्यांविषयीची गाणी होणार आहे, पण कर्तव्याने धम्माच्या नियमाने वंदन केलं आहे. असाच एक मोठा नियम आहे. वंदनेनंतर ज्यांच्यामुळे पण आज जगतोय, हे कार्यक्रम सादर करतोय, त्या बाबासाहेबांच्या महान कार्याला अभिवादन करायचं आहे. म्हणून कार्याचं गीत गातोय. कारण हे जे मी गाणं आहे, रोज जरी कार्यक्रमाला बोललो तर रोज मी गातो, कारण माझ्या पार्टीचं खास गाणं आहे. आणि या गाण्यामुळेच माझी ओळख झाली या कार्यक्रमात बरं का. कारण ह्या गाण्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं असं म्हणण्याची आमची कुणाचीच लायकी नाही. बाबासाहेबांनी काय केलं म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांनी काय नाही केलं असा विचार करायचा. आपण प्रत्येकाने काय केलं आपण म्हणू शकत नाही. काय असं बघा, बाबासाहेबांनी काय नाही केलं विचार करा तर घरदार जमीन जुमला, बंगला माडी मान पैसा शिक्षण इज्जत नोकरी दागदागिने गाड्या मोटरा सर्व सुख दिलं. कुणी? बाबासाहेबांनी. मग कशाची कमी ठेवली का? कशाचीच कमी ठेवली नाही. म्हणून काय सांगणार बघा, राजा बाबासाहेबांनी कशाची कमी ठेवली नाही. म्हणून काय सांगणे, भीमजी ने हमारे वास्ते क्या क्या नहीं किया. आता सांगितलं की काय नाही केलं, सगळं सुख दिलंय. एक मोठे शाहीर पण म्हणाले की मोजता येत नाही रे जगातल्या मापानं, आणि मोजताच येत नाही जगातल्या कुठल्याच मापानं. असं दिलं रे बापाच्या त्या बापानं, म्हणजेच बाबासाहेबांना. म्हणून भीमजी ने हमारे वास्ते क्या क्या नहीं, सब कुछ दिया मगर हमसे कुछ भी नहीं लिया. सब कुछ दिया मगर हमसे कुछ भी नहीं लिया. अख्ख्या जगाला माहित आहे बाबासाहेबांनी आपल्याला सगळं दिलंय. असंख्य कोटी जणांना एकट्या बाबासाहेबांनी दिले, पण आपण असंख्यांनी मिळून त्या एकट्या बाबासाहेबाला काय दिलंय का? ऐकण्याने सांगा, आपण सगळ्यांनी मिळून बाबासाहेबाला काय दिलंय का? सगळे जिथं जाईल तिथे विचारतो, सगळे म्हणतात नाहीच. पण मी आता सांगू का, माझ्या मनात सांगत नाही, स्वतः बाबासाहेब म्हणतात मला पण दिलंय समाजानं. काय दिले माहिती का समाजानं? अरे बाबासाहेब म्हणाले की जिनको आगे बढ़ने का मौका दिया है, जिनको